माझं नाव करीना आहे. माझं लग्न होऊन 1च महिना झाला होता आणि माझ्या नवऱ्याचा अपघात झाला. त्या अपघातात माझ्या नवऱ्याला चालता येत नव्हते आणि व्यवस्थित उठून बसतासुद्धा येत नव्हते. माझी हालत खूप खराब झाली होती. माझी रोज उठणारी आग आता माझी कोण करणार या गोष्टीचा विचार डोक्यात येऊ लागला होता. लग्न झाल्यावरती नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मी ऐकायची. माझे नवऱ्यावरती खूप प्रेम होते. त्यामुळे नवरा जो सांगेल त्या गोष्टीला मी कधीच नाही असं म्हणायचे नाही. माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि डॉक्टरांनी नवऱ्याला सांगितले, तुम्हाला 6 महिने तरी उठून बसता येणार नाही आणि तुम्हाला सर्व काही घरी बसूनच आराम करावा लागेल. आणि माझं नुकतंच लग्न झाल्यामुळे आम्ही दोघेच नवरा बायको शहरामध्ये होतो. नवऱ्याला माझा चांगला पगार होता आणि त्यामुळे आता 6 ते 7 महिने घरी बसूनच राहावं लागणार होतं. त्यामुळे नोकरीसुद्धा जाणार होती. मी खूपच काळजीमध्ये पडले होते. मी हॉस्पिटलमध्ये नवऱ्याला घेऊन गेले होते तेव्हा मला एक व्यक्ती भेटला आणि तो म्हणू लागला की यांना डॉक्टरांच्या औषधाचं काहीच नाही होणार आणि तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी आयुर्वेदिक औषध घ्यायला सुरुवात करा. त्यामुळे एक तरी तुमचा पैसा वाचेल आणि तुमचे मिस्टरसुद्धा खूप लवकर बरे होतील. मी आतुरतेने त्या व्यक्तीला विचारू लागले, काय करायचे काय करायचे आणि ते औषध कुठे भेटतील? तेव्हा त्या व्यक्तीने मला त्या औषधाची नावं सांगितली आणि ते एका जंगलामध्ये भेटत होती. जंगल हे आमच्या घरापासून दूर होते आणि मला शेवटी ट्रेनचा प्रवास करून जावं लागणार होतं. मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी सकाळी त्या औषधे आणायला जायचं होतं. मी नवऱ्याला सांगून सकाळी सकाळी औषध आणण्यासाठी घराबाहेर पडले. शहरात आल्यावर घराबाहेर पडणे माझी पहिलीच वेळ होती. या अगोदर मी घरामध्येच राहायचे. घराच्या बाहेर आजपर्यंत तरी पडलेच नव्हते. मला आता बाहेरची दुनिया बघायला मिळत होती. मी रेल्वे स्टेशनला जाऊन पोहोचले. स्टेशनवरती खूप गर्दी होती. मी अशा गर्दीमध्ये आजपर्यंत कधीही गेलेली नव्हती. तरीसुद्धा मला माझ्या नवऱ्याची खूप काळजी होती. त्यामुळे मला आता हे सर्व काही करावंच लागणार होतं. मी लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी खूप होती. त्यामुळे मी बाई असल्यामुळे लोक गर्दीचा फायदा घेऊन कुठेही हात लावत होते आणि त्यामुळे मला ट्रेनमध्ये चढणे खूप अवघड जात होते आणि मी अगोदर दिसायला गोरीपान होते. त्यामुळे मला कोणीही माझ्या आंब्याला गच्च दाबून पिळून काढायचे. त्यामुळे माझी धडधड वाढू लागली होती. तसेच मी त्या ट्रेनमध्ये चढले. लोकल ट्रेनच्या डब्यामध्ये खूप गर्दी होती आणि तशीच मी ट्रेनमधून उतरून त्या व्यक्तीने सांगितलेल्या जंगलामध्ये पोहोचले. मला थोड्याच अंतरावर त्यांनी सांगितलेली वनस्पती मिळाली आणि ती घेऊन मी घरी आले. घरी येताना सुद्धा खूप लोकांनी मला पिळून काढलेले होते आणि माझ्या नवऱ्याने आजपर्यंत कधी पिळून काढले नव्हते आणि त्यामुळे मला खूप त्रास होत होता. मी घरी येऊन माझ्या नवऱ्याला ती वनस्पती हातापायाला लावली आणि प्यायला सांगितले. नवरा झोपी गेला. असेच 5-6 महिने निघून गेले. त्यांच्याचप्रमाणेच ट्रेनमध्ये जाताच मला रोज अनुभव येऊ लागला होता. आता मला नवऱ्याचे तर सुख कसलेच नव्हतेच. मलाही ट्रेनमध्ये जायला आणि लोकांची गर्दी मला खूप आवडू लागली होती. त्यामुळे मी रोज गर्दीचा फायदा घेत होते आणि मलासुद्धा खूप छान वाटत होते. मला सुरुवातीला त्या गोष्टी खूप राग यायचा. पण आता दिवसेंदिवस मला त्या गोष्टी खूप आवडत होत्या. आता मी रोज ट्रेनमध्ये जात असताना फक्त लेगिन्स घालून जायचे. आता आतमध्ये काहीच नाही. वरसुद्धा असा टॉपच राहायचा. त्यामुळे मला नवऱ्याची घरी तर मिळतच नव्हते. पण ट्रेनमध्ये गेल्यावरती मी गरम व्हायचे. कधी कधी कोण आहे एवढे जोराने पकडून धरायचे. त्यामुळे माझ्या मागूनसुद्धा मला खूप छान वाटायचे. मी आजपर्यंत घराबाहेर कधी पडलेली नव्हती. त्यामुळे मला बाहेरची दुनिया मस्त वाटत होती. मला आता हे सर्व होते 1 महिना झाला
होता, पण माझ्याकडे काही उत्साह आणि माझी इच्छा पूर्ण होत नव्हती. तरीसुद्धा यातच समाधान मानून राहायचे. नवरा ज्यावेळी ठीक होईल त्यावेळी मात्र त्याला काही मोकळे सोडायचे नाही म्हणून ठरवले होते. मला आता वनस्पती शोधण्यासाठी खूप जंगलामध्ये जावं लागायचं आणि एका दिवशी मी शोधत शोधत खूप जंगलाच्या आतमध्ये गेले. तरीसुद्धा मला काही वनस्पती मिळत नव्हती. मला त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक माणूस होता आणि तो पूर्णपणे तिथं मला उघडा दिसत होता. मी ते दृश्य लांबूनच पाहत होते आणि त्याचा बाबूराव दिसत होता. तो खूप लांब होता. माझे डोळे ते पाहून विस्फारले होते आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला होता, कारण आजपर्यंत एवढा मी कधीच पाहिलाच नव्हता. तो एवढा मोठा होता. तो काहीतरी डोळे बंद करून ध्यान करत होता आणि मी ते पाहून आंब्याला माझ्या माझ्या आंब्यांनी चोलू लागले होते. मला त्या क्षणाला काहीच कळत नव्हते. मला असे वाटू लागले होते त्यांच्या जवळ जावा आणि त्याला स्पर्श करावा. मला तो नंतर कधी भेटेल का नाही इथपर्यंत मी ते पाहून आतुरलीसारखी झाली होती. माझं ते पाहूनच पाणी गळालं होतं. मी पटकन त्या ठिकाणची वनस्पती घेतली आणि तिथून घरी परत आले. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र दिसत होते. मी खूपच त्याच्या प्रेमात पडले होते. मला त्याचं सुख अगोदरच मिळत नव्हतं. त्यामुळे मला हे करावं लागलं होतं. माझी त्या दिवशी रात्रभर चिमणी झोपलीच नाही. कधी एकदाची सकाळ होईल आणि कधी एकदाची मी जाऊन ते पाहीन असं झालं होतं. आणि मी सकाळी सकाळी उठून रोजच्या प्रमाणे निघून गेले आणि मला ते आज खूप जवळून पाहायचं होतं आणि आज तो मला तिथे काही दिसतच नव्हता. म्हणून मी तर पूर्ण झोपडीच्या जवळ गेले. तेव्हा तो आत मला झोपलेला दिसला आणि तो त्या ठिकाणी उघडाच पडलेला होता. पण त्याचा बाबूराव मात्र जशात तसा उभा होता. जणू काय तो दिवस-रात्र असाच राहतो की काय असं वाटू लागलं होतं. आणि त्या ठिकाणी जाताच मला खूप काळजात धडधडी वाढू लागली होती. माझ्या चिमणीला आता काहीतरी वेगळंच होत. तिला ते पाहून आता राहवत नव्हतं. मी त्याला स्पर्श केला, पण मला त्या व्यक्तीने काहीच बोललं नाही आणि त्याने पाय सरसावले. मला समजले होते की त्या व्यक्तीला मी आले आहे हे कळाले आहे. त्याने पाय दूर करताच मी त्यावर तुटून पडले. मग वर बसून कार्यक्रम सुरू झाला आणि मला खूप आनंद येऊ लागला होता. मी आजपर्यंत जीवनामध्ये असं कधीही विचार केलेला नव्हता. फक्त एक मौज-मस्ती म्हणून मी ट्रेनमध्ये असं काही करायची. पण माझ्या मनात हा इथपर्यंत जाण्याचा कधीही विचार नव्हता आणि मी त्यांच्यासोबत अर्धा तास खेळत बसले होते आणि नंतर तरीसुद्धा त्याचे काही कुठूनही पाणी लिकेज झाले नाही. मी घरी परत आले. तेव्हा मी घरात जातेच तोपर्यंत मला घरात कोणाचे तरी पायाचे आवाज ऐकायला आले. आणि माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये मला कोणीतरी गेल्यासारखे वाटले. पण घरात मी नसताना दुसरे कोण येईल म्हणून मी आत रूममध्ये गेले. तर मला त्या ठिकाणी फक्त मला नवरा झोपलेला
दिसला, पण माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसलं होतं की नवऱ्याच्या रूममध्ये कोणीतरी गेला आहे. मी आता नवऱ्याला औषध आणून देऊन आज वनस्पती आणायला न जाता मी परत घरात आले, तेव्हा मला नवऱ्याच्या रूममध्ये आवाज येऊ लागला आणि मी रूममध्ये जाऊन पाहते तर नवऱ्याच्या वर माझ्या शेजारची कोमल झोपली होती. दोघांच्या गप्पा गोष्टी कार्यक्रम चालू होता ते पाहून मी पूर्ण हादरून गेले होते. तेव्हा नवरा अचानक उठला आणि म्हणू लागला, तू कधी आली? तेव्हा तो उठून माझ्याजवळ येऊन पाया पडू लागला. डोक्यावर आभाळ कोसळलं होतं आणि माझ्या नवऱ्याने मला धोका देऊन हे सर्व काय केलं होतं. नवऱ्याला उठता सुद्धा येत नव्हते, पण तो माझ्यासमोर पलंगावरून उठून माझ्याजवळ आला. आणि मला सॉरी सॉरी म्हणू लागला. पण नवरा लवकरात लवकर ठीक होण्यासाठी मी किती कष्ट घेत होते आणि त्याने माझ्यासोबत असा धोका दिला. लगेच माझी बॅग भरून परत माझ्या घरी आले. हे सर्व काही गोष्टी त्यांना सांगितल्या आणि माझ्या सासू सासरे न आम्हा दोघांनाही गावाकडे बोलून घेतले आणि शहरात जाऊन राहायचं नाही म्हणून सांगितलं. माझ्या नंतर लक्षात आले की हे सर्व प्लॅन माझ्या नवऱ्याने त्या शेजारच्या कोमलला भेटण्यासाठी केलेला होता. त्यानेच मला घराच्या बाहेर काढायला भाग पाडले आणि मी घराच्या बाहेर पडल्यावर त्या दोघांनी आत घरामध्ये कार्यक्रम करायला सोपं जात होतं. पण मी सुद्धा नवऱ्याच्या पाठीमागे असे काही कृत्य केले होते, त्यामुळे मलाही माझ्या नवऱ्याला माफ करायला भाग पडलं होतं.